भाकरी बनवू का खिचडी बनवू? भाकरी बनव ग भाकरी. काय म्हणला ऐकू ये ना. भाकरी बनव म्हणलो भाकरी. काय म्हणतात की बाई. अहो काय म्हणला की तुम्ही ऐकू चाल नाही. खिचडी बनव खिचडी. हो हो ऐकू आलं. ठीक आहे खिचडीच बनवते मग. अहो तुम्ही माझे किती हट्ट पूर्ण करता. मी मागेल ते तुम्ही मला आणून देता. आता फक्त एकच राहिले. मी चंद्र मागितलं तर ते पण तुम्ही माझ्यासाठी आणून देणार. काय म्हणजे मीच तुमच्यासाठी चंद्र आहे का? अगं येडे, ज्या तोंडानं तू चंद्र मागतेस नाही ते तोंड आधी आरशात बघ. अहो समजा मी हरवले तर तुम्ही काय करणार? अगं पेपर मध्ये जाहिरात देईन. खरंच? काय लिहिणार त्यात? जर कोणी परत आणून दिली तर 20,000 रुपये दंड घेण्यात येईल. माहेरला जायचं झालं ना तर एवढ्या दिवसानं जावा की लोकांनी तुम्हाला बघितलं की म्हणलं पाहिजे ही तर जिवंत आहे की. कुठे चालली? अहो थंड कुठे वाजते ती बघायला चालली. अहो काय बायका आहेत स्वतःच्या नवऱ्याला 2 करोड मध्ये विकतात. अगं आताचा जमानाच तसा आहे. हो ना, मी जर असते ना 10 करोड पेक्षा कमी नसते घेतले. भाभी हाँ एक बोलू. हाँ बोल ना. आपके पास सिलपट्टा है? ए कुणाला म्हणलीस का सिलपटलेली? मला वाटलं मला म्हणली. अहो ते मोबाईल ठेवा बाजूला. माझं डोकं लई दुखायले. दाबून द्या जरा. गळा दुखत नाही का घरी? जेवण झालं का तुमचं? नाही ना, माझी तब्येत खराब आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय तेलकट तिखट आंबट आणि बाहेरचं आणि वशात तर बिलकुलच नाही खायचं. मग तुम्ही विचारलं डॉक्टरला काय खायचं म्हणून? नाही ना, ती राहूनच गेलं विचारायचं की डॉक्टर साहेब गवत कोणतं खायचं. ए मला भूक लागली. स्वयंपाक का नाही बनवलंस? तुम्ही मला सकाळी काय का म्हटले? स्वयंपाक नाही बनवलंस म्हणून गोरी झालीस का? या जीवाची झाली दैना. अहो मला एक प्रश्न पडले. त्या दिवाळीला रॉकेट दारूच्या बाटल्यामध्येच का उडवतात? कारण त्या रॉकेटला पण माहित आहे की आयुष्यात बिना बॉटलचं कोणच वर नाही जाऊ शकत. म्हणूनच तर मी ही बॉटल घेऊन येत असतो. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. अहो बनवा जरा लवकर नाश्ता, मला भूक लागली आहे. हो एवढी भांडी धुवून दे ना. धुवा गुपचूप. आयतं बसून खाण्यासाठी तर माझ्या पप्पाने तुम्हाला हुंडा दिलाय. तुझं बरोबर आहे. त्या हुंड्याच्या नादात तर हा धोंडा माझ्या गळ्यात पडलाय.